नीता काय चाललंय ग? काय नाही, चल तूही उठ आणि आवर आता, आपल्याला निघायचंय. कुठे? तुझ्या आई आबांकडे जायचंय, गावी. काय हम्म. काय बोलतेस तू? मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. किरण, आपण आजपर्यंत तुझ्या आई आबांशी काहीच संपर्क ठेवला नाही. मला असं वाटतं की हा दुरावा आता संपवायला हवा. आपल्या सुखदुःखात मला आपली माणसं हवीत किरण. तू फोन कर ना त्यांना. तसं नाही रे, मला जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटायचंय. ग प्रवास झेपणार आहे का तुला? मनाने ठरवलंय ना, सगळं होईल. किती लांबचा प्रवास आहे माहिती आहे का? काही दगदग काही किरण किरण प्लीज, काही होणार नाही, डोंट वरी. त्याशिवाय गौरीचा शोध कसा लागणार? नीता, मला वाटतंय आता पोलीस कंप्लेंट करावीच लागणार आहे. पोलीस कंप्लेंट? दुसरा काही पर्याय नाहीये. एक्सक्यूज मी साहेब. येस. मला एक कंप्लेंट नोंदवायची आहे. तुम्ही या अगोदर पण येऊन गेलात ना? हो, बसा. थँक्यू. तुम्ही यापूर्वी इथे आला होता ना? हो, म्हणजे अजून तुमची मुलगी सापडली नाही? साहेब मी तक्रार केली पण तुम्ही मला काहीच नाही कळवलं. हो, कसं कळवणार? हां, तुम्ही तिचा फोटो दिला नाही, सविस्तर माहिती दिली नाही. मग मी काही माझ्या मनाने तिचं वर्णन करून सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कळवू? ठीक आहे, मी आता सगळी माहिती सांगतो, सविस्तर सांगतो. अहो, काय सविस्तर सांगताय? हां, एकेका गोष्टीसाठी जर आम्ही एवढा वेळ द्यायला लागलो तर बाकीची कामं केव्हा करायची? अरे म्हणजे काय, तुम्ही प्रयत्न तरी कराल की नाही? अहो साहेब, आम्ही त्यासाठी तिथे बसलेलो आहोत. ठीक आहे, मी पुन्हा सगळी माहिती सांगतो, पण प्लीज लवकरात लवकर माझ्या मुलीला हुडकून काढा इन्स्पेक्टर. ठीक आहे, त्या हवालदारांकडे सविस्तर माहिती द्या. यावेळेला फोटो आणि सविस्तर माहिती द्या, म्हणजे आम्हालाही तिला शोधायला सोपं जाईल. थँक्यू. हा, जगन्नाथ बोलतोय. मी किरण बोलतोय. जगन्नाथ. ते कळलं रे, कामाचं बोल. जगन्नाथ, थोडा प्रॉब्लेम झालाय. आता तुमच्याकडे काही प्रॉब्लेम झाला त्याला मी काय करू? हे बघ, प्रॉब्लेम आपल्याशी संबंधित आहे. हे बघ किरण, ज्या दिवशी माझी बहीण गेली ना त्याच दिवसापासून आपले संबंध तुटलेत, कळलं? तू माझं ऐकून घेणार आहेस का? बोल. परवापासनं गौरी गायब झाली. ती तुझ्याकडे आली आहे का? जगन्नाथ, मी काय विचारतोय? हे विचारताना तुला लाज नाही वाटत? तू
तुम्हाला नवरा बायकोला ना मुलं सांभाळण्याची अक्कल नाहीये. हे उगाच काहीतरी बडबडू नकोस. तरी मी पहिल्यापासून म्हणत आलोय की गौरीला माझ्याकडे राहू दे म्हणून. हे बघ, काहीही झालं ना तरी मी गौरीला तुझ्याकडे पाठवणार नाही, कळलं ना? आम्ही घरी नसताना ती कशी गेली, कुठे गेली, काहीच माहित नाही. अरे एकतर हे सगळं तिच्याकरता नवीन आहे, पण यामध्ये आमचा काहीही निष्काळजीपणा नाही, हे लक्षात ठेव. काय किरण, ती पोरगी तुम्हाला नकोय ना म्हणून तुम्ही दोघांनी एकत्र येऊन तिचा छळ केला असेल. हे बघ किरण, गौरीचं काही बरं वाईट झालं ना तर मी सोडणार नाहीये तुला. नीता, हे नीता, नीता, नीता. हॅलो. आई, किरण बोलतोय. हा बोल बाळा. आपणहून फोन केलास, बरं वाटलं. नाहीतर का ग, काय झालं? व्हायचंय काय, तुझी गौरीची खुशाली कळते, बरं वाटतं थोडं. आई मला सांग, गौरी तिथे आली नाहीये ना ग? म्हणजे तू तिला इथे पाठवलंयस की काय? नाही नाही, सहजच विचारलं की गौरी आली आहे का तिथे म्हणून. म्हणजे गौरी घरी नाहीये? अगं झालंय काय, परवापासनं गौरी अचानक कुठेतरी निघून गेली आहे. काय? अरे देवा. हॅलो, कोण? आबा, हा, आबा मी किरण बोलतोय. आई ठीक आहे ना? अरे आईला काय झालं म्हणून काय विचारतोय तू? तिला काय बोललास ते सांग. खूप घाबरली आहे ती. आबा काय झालंय, परवापासनं गौरी अचानक घरातून निघून गेली आहे, कुठेतरी सापडत नाहीये. काय? अरे काय बोलतोयस काय तू? तू काय बोलतोयस, तुला समजतंय का? आबा काय सांगू, गोंधळून गेलोय मी. काय अरे काय गोंधळ, हा कसला आलाय बेजबाबदारपणा? नाही नाही, असतील तुम्हाला तुमची कामं असतील, तुमचे व्याप असतील, पण स्वतःच्या मुलीला सांभाळू शकत नाही म्हणजे काय? आबा, अहो ही वाद घालायची वेळ आहे का? आणि मला दोष देऊन गौरी परत येणार आहे का? नाही अरे बाबा, म्हणजे मला काळजी वाटते म्हणून म्हटलं मी. बरं मला सांग, तुम्ही काय बोललायत का तिला? अरे ही पोर अशी अचानक कशी काय निघून जाईल? काय झालंय, काय काय कळतच नाही आबा. अहो मग आम्ही येऊ का तिकडे? नको नको आबा, आम्ही आहोत तिकडे. बर बघा बाबा, काय आई विना पोर कुठे भरकटली असेल. आबा तुम्ही काळजी नका करू, मी बघतो काय करायचं ते. ठेवतो. कुठे गेलीये पोर आपली? हो बोला ना. You are calling cannot be reached at the moment. Please try later. नीता कुठे आहेस तू? बेजबाबदारपणाची हद्द झालेली आहे. म्हणजे चिरंजीवांना एक मुलगी झेपत नाही आणि दुसऱ्यांदा बाप व्हायला निघाले. हो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही काळ वेळ आहे की नाही? तोही तेच म्हणतो मला. हा हा, आणि तुम्ही तेच म्हणा, म्हणजे शेवटी मीच मूर्ख, कारण मी बोलतो ना. नाही, चालू ठेवा, ठेवा चालू. मला इथे गौरीची काळजी वाटते आणि तुम्ही. मला पण तिचीच काळजी वाटतेय, पण ह्या गधड्याला काही आहे का आपली चिंता? इतका वेळ झाला, काही कळवलंय? मुलगी सापडली नाही सापडली काय कळवलंय? फोन केलाय एखादा?
अहो सापडली असती तर त्याने कळवलं नसतं का? निदान पोलिसात किंवा इकडे तिकडे तरी बघायला हवं, नाहीतर आपली अहो किती वेळा तेच 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 बोलताय तुम्ही? हा, हे बघा, किरण आणि त्याची बायको काही लहान नाहीयेत आता. त्यांचं त्यांना समजतं काय करायचं ते. हा, आपण तिकडे जाऊया का? म्हणजे त्याला थोडासा धीर वाटेल. कशाला? हा, आपण जर तिकडे गेलो तर तो आपल्याकडे बघेल का गौरीला हुडकेल, तपास करेल? हा, बरोबर आहे ना? मला असं वाटतं एका हाती जे काय चाललंय ना ते चालू दे त्यांचं. एवढीशी पोर कुठे वळवळ करत असेल हो? हे बघा, तुम्ही स्वस्थ बसा आता. हा, काही चिंता करू नका, स्वस्थ बसा, मी बसतो. हा, अहो आपण जगन्नाथाला फोन करून सांगूया का त्याला मदत करायला? हो, तुम्हाला ठाऊक आहे का, त्या दोघांचा 36चा आकडा आहे. गौरीला हुडकणं राहील दूर, या दोघांचीच काहीतरी झकापकी सुरू होईल. हे बघा, तुम्ही मला काही करायला सुचवू नका आणि काही करायलाही लावू नका. मला तिची काळजी आहे ना. मी तरी काय स्वस्थ आहे का? पण या वयात मी तरी काय पळापळ करणार आणि तुम्ही तरी काय करणार? जाऊ दे, बस. खरंय, आपण दोघही पांगळ, पण गौरीची काळजी वाटते हो. तीच जबाबदार असणार या सगळ्याला. आता काय झालं? माझी बत्तीशी वटली. म्हणालो नव्हतो, स्वतःचं मूल होणार म्हटल्यानंतर सावत्र मूल डोईजड होणार म्हणजे होणार. तीच बोलली असणार काहीतरी, किरणची बायको. मन दुखावलं असणार गौरीचं, म्हणून ती अशी तडकाफडकी घर सोडून गेली. एकदा भेटू दे मला, ती भेटू दे. म्हणजे आबासाहेब पुरंदरेंचं घर हेच ना? हो, आपण मी तुमच्याकडेच आले. आमच्याकडे? हो, म्हणजे कामच तसं महत्वाचं आहे. नाही, महत्वाचं काम असणार, पण आपण कोणाकडनं आलात? मी मुंबईहून आले. मुंबईहून? हो, मी नीता पुरंदरे. नीता पुरंदरे? तुम्ही आमच्या नात्यातले आहात का? कारण आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. नाही, तुम्ही ओळखणं शक्यच नाहीये. आपण ह्यापूर्वी कधीच भेटलो नाहीये. हो, बरोबर. मी किरण पुरंदरेची बायको. हा? नमस्कार करते. हो, शांत. आयुष्यमान भाऊ. हे आओ, सुनबाई आली आहे. तुकडा वाळून टाका तिच्यावर. जा. होय होय. अरे किरण, आहेस कुठे तू? हा, आणि गौरीचा काही ट्रेस लागला? आणि नीता कुठे आहे? निनाद, मला अशी शंका येते की नीता गावी गेली आहे, आई आबांकडे, गौरीला शोधायला. एकटीच? आणि या अवस्थेत? आणि तू काय करतोयस? हे बघ किरण, ही विचार करण्याची वेळ नाहीये. नीतानं तिचा निर्णय घेतलाय, आता तू तुझा निर्णय घे. ओके निनाद, मी बघतो काय करायचं ते. बाय. आबा, मी तुम्हाला आबा म्हटलं तर चालेल ना? चालेल की, नाहीतर काय मिस्टर पुरंदरे म्हणणार होतीस?
मी चहा घेऊन येते. नाही, थांबा ना. म्हणजे प्लीज इथेच थांबा ना. मला तुम्हाला भेटायचं होतं. पोरी, तुला पाहण्यासाठी आमचे डोळे आसुसले होते बघ. बोलताना तुझा विषय निघाला की किरणची बायको असं तिरायतासारखं बोलायला लागायचं. आज तू दारात उभी राहिलीस आणि माझी सून म्हणून ओळख पटली बघ. माझं खरंच चुकलं. मी खरं तर ह्या आधीच यायला हवं होतं. आबा, मी अगदी खरं सांगते, मला कधीच कोणतंही नातं तोडायचं नव्हतं. खरं तर कोणत्याही नात्यात मला कोणतं स्थानही नकोय. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहिती नाही, पण मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मी लहान आहे. माझं जर काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. रागावलोच होतो तुझ्यावर, खूप रागावलो होतो. संताप यायचा तुझा. म्हटलं जेव्हा कधी आयुष्यात चुकून माकून समोर येशील त्यावेळी रागवायचं, शिव्या शाप द्यायचे. पण नाही हो, ज्या क्षणी तू समोर उभी राहिलीस त्यावेळी सगळा राग वितळून गेला. नाही, माझं मन अगदी हलकं झालं. पोरी, तुझा इथपर्यंतचा प्रवास हा अजिबात साधा सोपा सरळ नाही हे चांगलं समजू शकतो. पण आबा, गौरीचं काय? गुंफून मन हे उमले गाणी, सुख ही खुपते धुंद फुलाने. मीलनातला प्रहर बहरतो, काळजातुनी झुरल्यावर आयुष्याच्या वळणावर, आयुष्याच्या वळणावर. कधी उसासे कधी दिलासे, आपुलकीचे हळवे फासे. वाटत होते सोबत अवचित, पाऊल मध्येच अडल्यावर आयुष्याच्या